0.5% खाली, 1% सुद्धा नाही, अर्धा टक्का सुद्धा नाही, अर्धा टक्क्याच्या खाली गेले. आणि अशा परिस्थितीमध्ये किती महागाचं बियाणं लावा तुम्ही, किती महागाची खतं टाका, पिकाला रासायनिक खतामध्ये बसवा, तरी तुमचं उत्पन्न येणार नाही. हे काळ्या दगडावरची पांढऱ्या. सेंद्रिय घटक जोपर्यंत शेतामध्ये वापरत नाही तोपर्यंत उत्पन्नाची हमी बिलकुल नाही. कारण की कृषी विद्यापीठाचं पुस्तक तुम्ही चाळून पहा, प्रत्येक पिकाचा डोस दिलेला असतो. नत्र स्फुरत पाला शब्द ऐकलेच तुम्ही, बरोबर आहे, पण त्याच्या अगोदर अजून एक डोस दिलेला असतो. शास्त्रज्ञांनी सांगितला डोस आहे तो 10 ते 15 गाड्या शेणखताचा वापर करा. आपण त्याला विसरून गेलो. आपण फक्त रासायनिक खताचा डोस आपल्या डोक्यात ठेवलाय. त्याच्यावर सोसायटीत आलो फक्त रासायनिक खत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो माझी कळकळीची विनंती असेल की आपल्या शेतातला जोही काडी कचरा असेल तो आपल्या शेतात गाडून कुजवायला शिका. त्याच्याने सेंद्रिय घटक वाढतं. सगळ्यात सोपा मार्ग. ते कपाशीचा पराठा असू द्या, ऊसाचं पाचट असू द्या, किंवा मका काढल्यानंतर जे वेस्टेज राहतं ते कृपया आपल्या शेतात काढा. अजून सोपं सांगतो, आपण गवत काढण्यासाठी निंदण्यासाठी बाई माणूस लावलेला असतो. काढलेलं गवत जरी शेतात काढलं तरी सेंद्रिय घटक वाढतं. कारण की आपल्याकडे शेणखत उपलब्ध नाही. तरी शास्त्रज्ञांनी सांगितलं 10 ते 12 गाड्या शेणखत वापरा, परंतु आपण गुरढोरं पाळणं शक्य होत नाही, उपलब्ध नाही. परंतु सेंद्रिय घटक वाढण्यासाठी मित्रांनो आपल्या शेतातला काडी कचरा शेतात काढा. आमच्या खानदेशमध्ये गवत काढल्यानंतर कोणाच्या बांधावर टाकलं तर रात्री भांडणं सुरू होतात. आपल्याकडे सुद्धा वेगळं नाही, परंतु असं गवत जर कोणी आपल्या शेताच्या बांधावर टाकत असेल त्याला व्यवस्थित मॅनेज करून कुजून आपल्या शेतात काढा. सेंद्रिय घटक 100% वाढेल. 0.5% खाली गेले. याला 1% पर्यंत नेण्याचं काम जर तुम्ही केलं आणि रासायनिक खताचा डोस 50% जरी कमी केला तरी तुमचं उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण काय करतोय, जे महत्वाची गोष्ट आहे ती बाजूला सारून दिली आणि आपण चलतीच्या मागे पळतोय असं मला वाटतंय. त्याच्यामुळे रासायनिक खत देताना सेंद्रिय घटक वाढवा. मित्रांनो शेतातला काडी कचरा कुजून आपल्या शेतात काढा. जर तुम्हाला हा पर्याय उपलब्ध नसेल तर ही संस्था 50 किलोचं पोतं आपल्याला 300 रुपयाला फक्त उपलब्ध करून देईल. त्याचं नाव आहे क्रुडको कंपोस्ट खत. शेतकरी एपीएमसी मध्ये जो भाजीपाला घेऊन जातो मित्रांनो, जो सडलेला भाजीपाला फेकून देतो, एखाद्या वेळेस त्याला विचारला भाव जर मिळाला नसेल तर आपला ट्रॅक्टर उलटा करून जातो. किंवा सिटी मधला वेस्टेज जो माल भाजीपाला असतो किंवा वेस्टेज असतं याला गोळा करून चांगल्या पद्धतीने कुजून शासनाच्या निर्धारामध्ये नोटिफिकेशन मध्ये कंपोस्ट खत ही संस्था तयार करते. 300 रुपयाला पोतं. परंतु आपली मानसिकता अशी झाली आहे, साहेब 300 रुपयाला कुठं खत मिळतं का? आम्हाला तर 1000-1200 रुपयाची सवय आहे. परंतु 300 रुपयाचं खत घेताना सुद्धा हा सगळ्यात शेवटचा पर्याय सांगितला. पहिले आपल्या शेतातला काडी कचरा आपल्या शेतात काढा. जर उपलब्ध नसेल तर या संस्थेचं 50 किलोचं खत क्रुडको कंपोस्ट नावाने आपल्या शेतामध्ये वापरलं पाहिजे. कारण की शेती करताना अजून आपल्या लक्षात ठेवायचंय, शेतीवरचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचंय. आपल्याला 15 क्विंटल कपाशीचं उत्पन्न सांगणारा शेतकरी सांगतो, परंतु त्याच्या मागे 12 क्विंटलचा खर्च केला जातो. एखादा 10 क्विंटल शेतकरी 2 क्विंटलचा खर्च केला असेल तर कुठला शेतकरी मोठा? आपण 15 क्विंटलचा शेतकरी मोठा असतो. त्याच्यामुळे शेती करताना अजून आपल्या डोक्यात ठेवायचं की शेतीवरचा खर्च आपल्याला कमी करायचा. त्याच्यामुळे सेंद्रिय खत जे वापरायचं असेल, आपल्याकडे काडी कचरा पहिले गाडा. नसेल तर आमच्या माध्यमातून फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या माध्यमातून 300 रुपयाची बॅग संस्थेच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करतो. परंतु शेतकऱ्याच्या मनात जेव्हा सोसायटी अशा पद्धतीने सांगत जातात, परत मित्रांनो आपल्या डोक्यात परत लिंकिंगचं भूत डोक्यात